अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती तद्वादित गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्य विमल अचलं सर्वदीक्षाशीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद नेत्र श्वास वंदन कथा टोपी माला दंड कमंडल धर कटाकर रक्षक त्रिगुण रहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयनानंत वेश अनमातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण ग्रंथा रमी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगमलीला जयाची तया मंगलाशी साष्ट नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे विचावर प्रसाद मिळता मूड पंडित होत तत्वता सगळं काय वाटते येता आता ती ब्रह्म स्वतःनं मिळेली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रेयन मेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अकलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोणातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साक्षांना मुनी करी प्रार्थना कर जोडून आपला युक्यात महिमा जणी गावायची योजले करता आणि करिता तोच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची याची कुणी स्तुती संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेद ते सात्व सुखी आनंदमय सहजित राहती व्यास व्याल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार त्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावंतसे न मिले कवी कालिदास ज्यांची नटरचना पाहून विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ते डोलित मान त्या चरण नेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मजदिनावर कृपा करून आपण हृदयस्थ रावणी ग्रंथरचना करावी आता करून मनाचे काश होते विशेषण महाज्ञानी विद्वान श्रवणे सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते इकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत हस्ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वनिता ग्रंथ पसैल समुद्रसा त्या महादूतून पाही मन मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञानी आणि मन काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राककथा समत आदरे भक्त परशोत्त प्रथम अध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथम अध्याय गोडा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचपा मोदी याचे घरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी त्याचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांशी बसवत तिसरीवरी बसले आपण पाहुणे समर्थाचे तेज उपयंताशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्तव्यवनातून प्रतापरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशे हजार नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति रियाची महाप्रख्याती पूर्णांतरी वनिली गेले गोदावरीची स्नानस्थळे पाहिली परमपावन काय दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊन या मग वेळेस बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरात स्वच्छ तिथे राहिलो त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर यांच्या अंतर काही दिवस राहिलो
तेथुनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काय महिने वास केला स्वच्छने अक्कलकोटाप्रती येणे तिथून जाहले तेपासून नगरात आनंद्या होणार इसे आमचे सकल होता समूळापासून 12 वर्ष भांगवड्याप्रती राहिले स्वामीराजे येथे परिसर स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहले दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रह येतीवर कमरेवर ठेवून कर दर्शन देते तयाशी येथे श्री स्वामी चेत सारामत नाना प्राकृत समत्त आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय घोडा येथे श्री स्वामी चेत सारामत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शिवमस्तु अध्याय 3 श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती तेसी नाही पुनरावती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मृत्यू लोका चमत्कार दाविती काय वर्ष करुणे वसते मंगळ वेडे सोडिले मोळा माझे वास्तव करिता आपटोळ झाले भक्त ते तिचे साकल्पत अल्पमध्ये केवर्ण सेवे घेऊन स्वामीशी जाते अक्कलकोटाशी अर्धमार्गावरून टोळाशी मागे प्रत्ने भाग पडे टोळ गेल्या परतुनी स्वामी चालले उठून बहुत वरले सेवकांनी परिणाच मानले त्या तिथून निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बसले येथे राज्य स्वच्छने तेथे एक अविध होता तो करिताची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तवनी चित्ती आले चोळाप्याच्या ग्रहपती स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप करी आदर योग यागदी काही चोळाप्याने केली नाही परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सतनाते तयाची देखून या भक्ती स्वामी देते भोजन करते तेव्हा चोळाप्याची चित्ती आनंदाला पावसाळ त्यापासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारे दिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा पदाधिकारी मालोजी राजगादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असते जे चोळाप्याचे ग्रहपती आले कोणी एक येती लोक चमत्कार दाविती गावात मात पसरली लोक माझे पसरली माता उपासिकला वृत्तांत की आपल्या नगरात येथे विख्यात पातले वार्ता येसे कुणी राव बोला काय वाणी गावात येते येऊन फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पायी आजवर झाले नाही आता जाऊन लवलाय भेटू तया येते वर्या परी ते अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन आताच दे दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येते मूर्ती पुढे ठेवली सकल सभा चकित झाली मतरी उंगली रायाची खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समजते पाऊले वंदिली षडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नुपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत्त प्रेमळ भक्त परिशोत तृतीय अध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय।